नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. श्री गुरुचरित्र कथासाराच्या पवित्र मालिकेमध्ये आपण आजपर्यंत 5व्या अध्यायापर्यंत कथासार ऐकला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील 6व्या अध्यायाचा कथासार ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया श्री गुरुचरित्रातील 6व्या अध्यायाच्या कथासाराला. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली, ते गोकर्ण क्षेत्री का गेले? त्यावर सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, श्री दत्तात्रयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्र ही आध्यात्मिक केंद्रच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य हे अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पावित्र्य तेथे आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. त्याची कथा मी तुला आता सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. कैकसी ही रावणाची माता. ती शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण देखील करत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून रावण कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदागदा तो हलवू लागला. त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला देखील त्याची दया आली. त्याने डावा हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवनदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्यांची दोरी त्याने वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने त्याने 36 रागरागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या भोळ्या शंकराने त्याला वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर भगवान त्याला म्हणाले, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. तो माझा प्राण आहे. आणि भगवान शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व त्याला म्हणाले, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर. त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. मग तेव्हा नारद, ब्रह्मदेव आणि इंद्रादी सूरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावणाचा अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा, नाहीतर या सृष्टीचा नाश अटळ आहे. तेव्हा श्री विष्णू भगवान शंकराकडे गेले आणि रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला असे त्यांना विचारले. मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले. शिवाचे आत्मलिंग लाभले
म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना, सायंसंध्या न करताच तू पुढे जाणार का? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो मोडू नये असा नियम आहे. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा आपला व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. आणि तेवढ्यात त्याला एक बटू दिसला. तो बटू म्हणजे गणपती होता. हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग आपण त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलवले व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती त्याला म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी हे लिंग सांभाळील. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारील. तोवर तुम्ही आला नाहीत तर मग मात्र मी हे लिंग खाली ठेवेन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता. रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली. रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या, पण रावण आला नाही. आणि मग गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले आणि देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने तिथे धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रावणाने ती लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावला आणि त्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीप्रमाणे झाले, पण बाहेर काही आले नाही. महाबळी शिवलिंग रूपाने तेथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन मग राहू लागले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अध्याय 6 इथेच समाप्त होत आहे. लवकरच भेटूया पुढील अध्यायांच्या कथासारासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.